पालीच्या डोंगर रांगांमध्ये उभा असलेला एक भीमाकाय किल्ला. आकाशातून बघितलं की त्याची भव्यता अजूनच जास्त जाणवते. तर आज आपण चाललो आहोत याच इतिहास आणि साहसाचा अनुभव घ्यायला. या किल्ल्याचं नाव आहे किल्ले सरसगड. पगडीच्या आकाराच्या तीव्र उताराच्या शिखरासाठी ओळखला जाणारा, कोकण प्रदेशावर टेहळणी बुरुज म्हणून काम करणारा आणि सुधागडचा जुळा किल्ला मानला जाणारा हा आहे किल्ले सरसगड. तर श्री बल्लाळेश्वर मंदिरापासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड पाहायला भेटतो, जिथून आपल्याला लेफ्ट घेऊन सरळ वरती जायचं आहे. इथून सरळ असंच पुढे चालत आल्यावरती आपल्याला समोरच सरसगड पाहायला भेटतो. त्याच्यानंतर इथून आपल्याला 2 रस्ते लागतात आंब्याच्या झाडापासून. एक रस्ता लेफ्टला जातो आणि दुसरा राईटला जातो. तर आपल्याला राईटमध्ये जायचं आहे. तर सध्या आता असा प्लेन रोड आहे, वाट आहे. अजून तर काय एवढं डिफिकल्ट असं पॅच वाटत नाही आहे. चढाई एकदम सोपी साधी आहे. फक्त जो वरती पायऱ्यांचा पॅच आहे तो थोडा डिफिकल्ट मानला जातो, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे. आता गेल्यावरती समजेलच काय आहे कसं आहे. तर चला भेटू. इथेच खाली या साईडला बल्लाळेश्वर गणपती मंदिर आहे. उन्हाचा तडका खूप लागतोय. इकडे गडाकडे जाणारा रस्ता आहे वरती, आणि इथे काय ते बोर्ड लावला आहे. तर बघूया आपण काय आहे. पुरातन वाड्याचे अवशेष. तर हे तुम्ही बघू शकताय. पुरातन वाड्याच्या तिथून थोडे वरती आल्यानंतर आपल्याला लागते पाण्याचे टाके. त्याच्यामध्ये तर सध्या पाण्याचा एक थेंब पण नाही आहे. अशा तऱ्हेने आपण पोहोचत आलेलो आहे. तर आपल्याला समोर दिसतोय तो सरसगड आहे. आणि आता खूप ऊन लागत आहे. दुपारचे 1 वाजले आहेत. आणि एवढ्या प्रवासामध्ये फक्त एक जण आता वरतून खाली येताना दिसतोय आपल्याला. तर आता आपण ड्रोन शॉट घेऊया आणि गडाचा नजारा एन्जॉय करूया.
इथून वरती आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम लागते ती म्हणजे कातेव कोरी गुहा, जे की तुम्ही बघू शकता की आतमध्ये किती खोलमध्ये आहे. आणि इथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला खडकात कोरलेल्या पायऱ्या लागतात. याची उंची कोणत्या ठराविक पायऱ्यांची 1.5 फुटापेक्षा जास्त उंच पण आहेत या पायऱ्या. आणि या पायऱ्या सर केल्यानंतर आपण पोहोचतो ते गडाच्या पाली दरवाजामध्ये. हे तुम्ही बघू शकता किती उंच आहेत पायऱ्या. आणि आमच्यासोबत आमचा एक मित्र नवीन जॉईन पण झाला आहे, डॉगेश भाई. ते सध्या आराम करत होते तिथे. जसंच आपण पायरी मार्ग सोडून वरती येतो तर सर्वप्रथम आपल्याला लागतो तो म्हणजे पाली दरवाजा. पाली दरवाजामधून जसं आपण आत जातो आपल्याला सुरक्षा चौकी पाहायला भेटते. केवढं मोठं आहे. वा, आता एवढं स्वच्छ आहे ना, काय बोल. तर पूर्ण किल्ल्यावरती एकूण 10 पाण्याची टाके आहेत. त्या सर्वांमध्ये पाणी आहे, पण आम्हाला या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी पिण्यायोग्य मिळालं आणि खूप थंड पण होतं, चांगलं होतं. तर आता चाललोय वरती बाले किल्ल्याकडे. तर इकडे आपल्याला किल्ले तैलबैला, सुधागड, घनगड हे पाहायला मिळतात. इकडे अजून एक पाण्याची टाकी आहे. तर तिथून पुढे सरळ बाले किल्ल्याची वाट चढताना आपल्याला लागतात ते म्हणजे कातव कोरीव खोल्या, ज्या की लांबपर्यंत बसवल्या आहेत आणि ज्या किमान 4-5 तरी आहेत अशा खोल्या. कातळ कोरी खोली. आणि त्याच बाजूला आहे तो म्हणजे चोर दरवाजा, की ते दुर्ग संवर्धन ज्यांनी केले त्याने बोर्ड लावला आहे. इकडे या बाजूला सर्व आपल्याला कातळ खोल्या पाहायला भेटतात. आणि इथे या 2 मोठ्या खोल्या आहेत ते खूपच खोल आणि आतमध्ये आहेत, जे की आपल्याला पूर्ण स्वच्छ पाहायला भेटतात. आणि दुर्ग संवर्धकांनी इथे साहित्य पण ठेवलं आहे काही काही.
हे समोर दुर्ग तैला बेला दिसतोय. तर इकडे आणखीन एक पाण्याचं टाका लागते आणि इकडे उत्तरेकडील बुरुज आहे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी वाहिनी पण खोदली गेली आहे इकडे, म्हणजे पावसाचे पाणी पूर्ण निघून जायसाठी. इकडे दिंडी दरवाजा आहे, म्हणजे इकडून खाली उतरला आहे. कुठे जातो हा? हे इकडून वाट आहे. अजून एक पाण्याची टाकी आहे, पण पाणी थोडे स्वच्छ नाही आहे, शेवाळे आहे त्याच्यावर. महादरवाजा इकडे आहे. ओ किधर किधर आ गए हम. हा महादरवाजा. पुरातन वाड्याचे अवशेष, पहाऱ्यांची चौकी आणि तिकडे दिंडी दरवाजा नंबर 2 असा आहे. आपल्याला जायचं आहे बाले किल्ल्याकडे. वरतून वाट आहे ही, इथे लिहिले बाले किल्ल्याकडे. बघा मग, हे खोदी तलाव आहे आणि याच्या मध्येच आहे बरोबर केदारेश्वराचं मंदिर. सुंदर नजारे आहे. आणि शेवटी आपल्याला मिळतो हे दृश्य, सरसगडवरून दिसणारा पाली आणि चारही बाजूची प्रकृती. हे कधी शब्दातही सांगता येत नाही, एवढं सुंदर आहे. हे पाली गाव जे वरून बाले किल्ल्यावरून दिसते आपल्याला. आणि समोर असा सुंदर असा सनसेट होतो. तर सरसगडावरून दिसणारा सुंदर सनसेट. आणि याच्याच बरोबर समोर आपल्याला दुर्ग, तैलाबेला, सुधागड, घनगड हे पाहायला मिळतात, जे की आता क्लायमेट क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे दिसत नाही.
दिसतंय का? इथे पण सौर पॅनल आहे. CCTV आहे का? हे गडावरील पुरातन वाड्याचे अवशेष. समाधी आहे का होती? त्याच्यावरती फुलं टाकली आणि समाधी सुद्धा आहे आतमध्ये. हा जो सनसेटचा व्ह्यू होता तो बघून तिथून जायची इच्छा तर खरंच नव्हती, पण काय ऑप्शन होतं. असं वाटत होतं इथं कॅम्पिंग करून इथंच आजची रात्र इथेच घालवावी. एवढं सुंदर दृश्य होतं. खाली दिसणारं पाली गाव, ती सूर्याची किरणे, हे पुरातन वाड्याचे अवशेष आणि इथून आपल्याला दिसतोय तो सुंदर असा सनसेट. हे वाड्याचे अवशेष आहेत आणि इथे दिंडी दरवाजा नंबर 2 हा इथे आहे. तर हा दरवाजा तुम्ही बघू शकता आणि समोर दिसणारा सनसेट. तर आता घरी जायचा प्लॅन. इकडे हा महादरवाजा आहे, दाखवतो. हा गडाचा महादरवाजा. बापरे, हा दिंडी दरवाजा नंबर 1 इकडे आहे. उत्तर बुरुज. हे सगळं कातळ आणि त्या कातळामध्ये खाली कोरलेल्या खोल्या आहेत, पाण्याची टाकी आहेत. त्याचबरोबर इकडे पाणी निचरा वाहिनी आहे, जी पाणी खाली जाण्यासाठी बनवली गेली आहे. भला मोठा कातळ. खरं सांगायचं तर हा ट्रेक एकदम मस्त आहे. बिगिनर्ससाठी पण परफेक्ट आहे. जर तुम्ही पालीला आलाच तर सरसगड कधीच मिस करू नका. प्रत्येक प्रवास काही ना काही शिकवून जातो. आता सरसगड ट्रेक पण तसाच एक अनुभव होता. तर भेटू पुन्हा नवीन प्रवासासोबत.